नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. बालविवाह घटनेची माहिती मिळताच हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन. प्रभाग समिती अधिकाऱ्यांना सोहळ्याच्या याद्या देण्याच्या सूचना. आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील मतभेद समोर. बालविवाहाची प्रथा हद्दपार करायची असेल तर समाजातील प्रत्येक घटकानं प्रशासनाला सहकार्य करणं अत्यावश्यक आहे. अशा घटना दिसताच 1098 या चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी असं आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. महिला आणि बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं बालविवाह मुक्त भारत अभियानाअंतर्गत जिल्हा स्तरावर जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळेला ठाण्याचे न्यायमूर्ती रवींद्र पाजणकर, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी नमिता शिंदे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे रामकृष्ण रेड्डी, पल्लवी जाधव, संरक्षण अधिकारी रेखा हिरे यांच्यासह सखी केंद्र, विशेष बालविकास पोलीस अधिकारी, चाइल्डलाईन ठाणे, MSVT सेवा संस्थेचे संस्थापक अशोक पवार, रामेश्वर भाले, वैभव गायकवाड आणि माहिती अधिकारी प्रवीण डोंगरदिवे, पोलीस प्रशासनातील अधिकारी तसंच 1ली ते 4थी इयत्तेतील विद्यार्थिनी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. चित्ररथ मोहिमेला हिरवा झेंडा दाखवत जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ म्हणाले की बालविवाह रोखण्यासाठी समाजात व्यापक जनजागृती होणं गरजेचं आहे. परिसरात कुठेही बालविवाह संबंधित संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ 1098 वर संपर्क साधून माहिती द्यावी. पुढील सर्व कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात येईल. तसंच महिला आणि बालविकास विभाग, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट सेवा आणि पोलीस प्रशासन यांनी समन्वयानं आणि 2 पावलं पुढे जाऊन हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा असंही त्यांनी सांगितलं. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन बालविवाह निर्मूलन मोहिमेला बळ द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सर्वांनी आता ठरवूया बालविवाह हरवूया अशी घोषणा देत बालविवाह विरोधी लढ्यासाठी सामूहिक शपथ घेत दृढ संकल्प व्यक्त केला. तसंच स्वाक्षरी अभियानातील फलकावर स्वाक्षऱ्या करून बालविवाह मुक्त भारत अभियानातील सहभाग नोंदवला. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू होणार असल्यानं ठाणे महापालिकेत भूमिपूजन करण्यायोग्य आणि लोकार्पण करण्यायोग्य कामांची यादी करून लवकरच याद्या धुमधडाक्यात लावण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रभाग समिती अधिकाऱ्यांना फोन करून या सोहळ्यांच्या याद्या झटपट सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 2 महिन्यांपूर्वी मेट्रोची ट्रायल घेण्यात आली आहे. याच महिन्यात मेट्रो सुरू होणार असल्याचं आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिलंय. 15 दिवसात घोडबंदर भागात विविध विकास कामांचे नारळ वाढवण्यात आलेत. पुढील 8 ते 15 दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यानं अनेक माजी नगरसेवकांची ठाणे महापालिकेत धावाधाव सुरू आहे. प्रभागातील गटारं, पायवाटा, रस्त्यांसह इतर कामांच्या निविदा मंजूर करून त्यांच्या भूमिपूजनासाठी धांदल सुरू आहे. भूमिपूजन केव्हा करता येऊ शकतं, लोकार्पण केव्हा येऊ शकतं याच्या तारखा मागवल्या जात आहेत. नेत्यांच्या हस्ते भूमिपूजन, लोकार्पण करण्यासाठी त्यांच्या तारखा मिळवण्याचा प्रयत्न माजी नगरसेवकांकडून सुरू आहे. कामं अंतिम झाली, कोणती कामं पूर्ण झाली याची माहिती घेऊन एकत्रित कार्यक्रम आखण्याच्या सूचना पालिकेला दिल्या आहेत. पालिकेतील अधिकाऱ्यांकडून आता त्या विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून कामांची यादी मागवली जाते. सत्ताधाऱ्यांकडून भूमिपूजन लोकार्पणासाठी धावपळ सुरू असतानाच ठेकेदार आचारसंहितेच्या आधी बिलं काढून मिळावीत, निविदा अंतिम करून त्या प्रसिद्ध केल्या जाव्यात यासाठी पालिका मुख्यालयात खेटे मारत आहेत. आचारसंहिता लागली तर पुन्हा 2 महिने कामासाठी थांबावं लागेल, म्हणून ही धावपळ सुरू आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिका निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. तर दुसरीकडे नगर परिषदांच्या निवडणुकीत महायुतीमधील मतभेद समोर आले होते. त्यामुळेच हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी शासकीय निवासस्थानी तातडीची बैठक घेतली. त्यात मुंबई महानगरपालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मागे हटायचं नाही अशा सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा द्वंद्व पाहायला मिळण्याची शक्यता. एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 125 जागा मागण्यासह इतरही व्यूहरचनेवर बैठकीत सविस्तर चर्चा केली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत स्वीय सचिव, सुरक्षा रक्षकांना मज्जाव करण्यात आला होता. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात हालचालींना वेग आलाय. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावली होती.
8 ते रात्री 9:15 तब्बल सव्वा तास ही बैठक झाली। या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माघार नाही अशी ठोस भूमिका त्यांनी व्यक्त केली। तसंच उमेदवारांची तयारी आणि संघटनात्मक बदलांवर शिंदे मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। सोबतच आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावं, मागील महायुती सरकारच्या काळात केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा, जनसंपर्क वाढवा अशा सूचनाही आमदारांना केल्या। बैठकीत आमदारांसोबत केलेल्या स्वीय सचिवांसह सर्वांनाच बैठकीच्या बाहेरच अडवण्यात आलं। निवडणूक उमेदवारीचं समीकरण, मागील काही दिवसांमध्ये भाजपानं शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आपल्याकडे खेचले होते। खुद्द एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजपानं जोरदार धक्का दिला। कल्याण डोंबिवली महापालिकेतही भाजपानं आक्रमक भूमिका घेतली। आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आता शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपा प्रवेशावर निर्बंध लावलेत। त्यामुळे अधिवेशनाच्या काळात महायुतीतील पक्षांवर आरोप करू नयेत अशा सूचना दिल्याची माहिती पुढे आली आहे। वागळे इस्टेट भागात असलेल्या सीपी टँक येथील कचरा कोंडीमुळे पालिकेवर चौफेर टीका झाल्यानंतर साचलेला कचरा उचलण्याचं काम 24 तास सुरू करण्यात आलंय। गेल्या 2 दिवसात 100 डंपर कचरा साफ करण्यात आलाय। तसंच गेल्या 10 दिवसात साचलेल्या कचऱ्याचे ढीग उचलल्यानंतर सीपी टँक मोकळा श्वास घेणार आहे। ठाणे शहरातील घनकचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी सीपी तलाव येथील साचून राहिलेला कचरा तातडीनं आतकोली येथील क्षेपणभूमीवर हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। 3 सत्रात जादा वाहनांचा वापर करून कचऱ्याचं हस्तांतरण करण्यात येत आहे। त्यासाठी कचरा उचलणाऱ्या गाड्यांच्या दररोज 75हून अधिक फेऱ्या वाढवल्या आहेत। रविवारी 75 डंपर तर आज तब्बल 80 डंपर कचरा हटवण्यात आला। दरम्यान सीपी तलाव केंद्रावर सुमारे 10,000 मेट्रिक टन कचरा असण्याची माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके यांनी दिली। ठाणे महापालिका हद्दीत दररोज 1000 मेट्रिक टन कचरा जमा केला जातो। कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी टायगर इथे प्रकल्प सुरू करण्यात आलाय। प्रकल्प काही तांत्रिक कारणांमुळे बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली, तर दुसरीकडे आतकोली येथे नव्यानं उभारण्यात आलेला प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात आलेला नव्हता। दरम्यान इथे साचलेल्या कचऱ्याची क्षमता संपली असल्यानं हा सर्व कचरा शहरातील रस्त्यांवर आला होता। पदभार घेताच लक्ष केंद्रित आतापर्यंत घनकचरा विभागाचा पदभार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी कचरामुक्त ठाणे करून दाखवलं नसल्याचा आरोप करण्यात येतोय। दरम्यान आता या विभागाचा पदभार शासनाकडून आलेल्या उपायुक्त मधुकर बोडके यांच्यावर 2 दिवसापूर्वी सोपवण्यात आल्यानंतर सर्वात प्रथम सीपी तलाव कचरामुक्त करण्यावर लक्ष बोडके यांनी केंद्रित केलं आहे। दिवसाघरात कोणी नसताना दरवाजाला कुलूप असणाऱ्या घरांची रेखी करून अवघ्या काही मिनिटात दरवाजाचं कुलूप उघडून घरातील सोनं चोरून पसार होणाऱ्या दीपक वैश्य या 40 वर्षाच्या आरोपीला वागळे पोलिसांनी मोठ्या शिथाफीनं अटक केली आहे। वागळे इस्टेट पोलीस स्टेशन हद्दीमधील एकदा रहिवासी संघटनाचाळ अंबिकानगर येथील महिला सुरेखा शशिकांत खेडेकर वय वर्ष 41 आपल्या घराच्या खोलीला कुलूप लावून कामावर गेले असता कोणीतरी चोरट्यानं घराच्या दरवाजाचा कडिकोंडा तोडून घरात प्रवेश करून 82,000 रुपये किमतीचे दागिने चोरी करून नेले होते। याबाबतची तक्रार त्यांनी वागळे इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये केली। त्या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्यात आला। याप्रमाणे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक प्रवीण सावंत आणि त्यांच्या पथकानं आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली। गुन्हा घडल्याच्या ठिकाणाचं सीसीटीव्ही फुटेज, गुप्त बातमीदारापासून मिळालेली माहितीनुसार आरोपी हा 3 हात नाका इथे येणार असल्याची माहिती मिळाली। त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे आणि त्यांच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी दीपक वैश्य याला ताब्यात घेण्यात आले। त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याविरुद्ध 15 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालंय। तसंच त्याच्याकडून एकूण 31,480 ग्रॅम सोनं, 8 ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम 75,500 रुपये असा एकूण 1,92,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या आरोपी विरोधात यापूर्वी मुंबईतील 15 विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत। एक चांगलं डिटेक्शन वागळे इस्टेट पोलीस स्टेशनचे डिटेक्शन टीमने केलेलं आहे। त्याच्यामध्ये एक खूप नावाजलेला आरोपी आहे, ज्याचे पूर्वीचं खूप मोठं रेकॉर्ड आहे, त्याला ह्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलं आहे। एक 710/25 हा घरफोडीचा 331(3) आणि 305(3) प्रमाणे BNS ॲक्ट प्रमाणे एक गुन्हा दाखल होता। एक 41 वर्षीय महिला होती, तिच्या जी अंबिकानगर राहणारी, तिचे दिवसा 24 तारखेला 24/11/2025 साठी तिच्या घरी घरफोडी झाली होती।
24 तारखेला एक गुन्हा होता, त्यानंतर 26 तारखेला आणि 27 तारखेला सलग 3 दिवस 3 घरफोडीचे गुन्हे घडले होते. तर ह्यातला जो मुख्य मेन आरोपी आहे दीपक वैश्य, त्याचं वय 40 वर्ष आहे. तो राहणार शिवाजीनगर गोवंडी इथल्या एरियातला. त्याला आपण या घरफोडीमध्ये अटक केलेत. हा वैश्य हा पूर्वीचा मुंबईचा आणि ठाण्यातला रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्याच्यावर जवळपास 20 ते 25 गुन्हे दाखल आहेत. आमच्याकडे जवळपास 15 ते 16 गुन्ह्यांची यादी त्याच्यावर दाखल असलेली मिळाली आहेत. आणखी त्याच्यावरती गुन्हे होते. आता वागळे स्टेट पोलीस स्टेशनच्या तपासामध्ये त्यांचे जे 3ही घरफोडीचे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत आणि संपूर्ण माल यामध्ये रिकवर झालेला आहे. त्याचबरोबर श्रीनगर पोलीस स्टेशनचे आणखी 2 गुन्हे उघडकीस याच्यामध्ये आलेले आहेत. त्याची आता तपास आरोपीला त्यांच्या हँडओव्हर करून हे परत आरोपीकडून निष्पन्न होईल. त्याचबरोबर आणखी वर्तकनगर असतील किंवा कोपरी असतील, त्याचबरोबर तुमचे कासारवडवली असतील, असे आणखी काही गुन्हे या प्रसंगी आता मला वाटतं डिटेक्ट होतील. त्याला आरोपीला जवळपास 3 दिवस पोलीस कस्टडी आहे. 9 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी आहे. आता परत त्याची कस्टडी वाढवण्यात येईल आणि संपूर्ण जो मुद्देमाल गेला होता या 3ही गुन्ह्यांचा 100% मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे. जुन्या भांडणाचा वाद चिघळत 10 जणांच्या टोळक्यानं तिघांवर चाकूसह धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात अभिजित पाटील याचा मृत्यू झाला असून 2 तरुण जखमी झालेत. या प्रकरणी मोगरा पोलिसांनी मुख्य हल्लेखोरासह 8 जणांना अटक केली असून त्यात 4 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अटक आरोपींपैकी 4 3 दिवसांची पोलीस कोठडी तर 4 अल्पवयींना बालसुधारगृहात पाठवण्यात आलं असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली. घटनेचा मूळ दिवा येथील गणेशनगर परिसरात आहे. तक्रारदार साहिल सणस आणि युवराज खले हे 1 डिसेंबरच्या रात्री केस कापण्यासाठी जात असताना गणेश विद्या मंदिराजवळ वरून प्रतीक सपकाळ, ऋतिक उर्फ पंडित यांच्यासह 10 जणांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांना अडवून मारहाण केली. त्यानंतर साहिलच्या चाळीतील अभिजित पाटील, सुमित गावडे आणि युवराज खले हे चौकशीसाठी आल्यावर टोळक्यानं त्यांच्यावर अचानक झडप घालत जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं हल्ला केला. मुख्य आरोपी ऋतिकने त्यांच्याकडील धारदार सुरीनं सलग वार केले तर इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात अभिजित पाटील गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला तर सुमित गावडे आणि युवराज खले हे उपचारार्थ कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल आहेत. या प्रकरणी प्रतीक सपकाळ, स्वयं पाटील, चेतन गायकवाड, स्वतेज जाधव यांना अटक करण्यात आली असून 4 अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले. 2 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या पथकाकडून सुरू आहे.